सुद्धा आपण स्ट्रॉंग पॉलिसी हे घेण्याचं ठरवलेलं आहे की जेणेकरून उद्योगांना सकारात्मक पूर्वी या जिल्ह्यामध्येच काम केलेला त्यांचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे किती मोबाईल जप्ती इथे रिकवर झाले? 118 टन झाले सर. हरवलेले मोबाईल असतात ना ते आपण बाहेरच्या वेळी ते मोबाईल ते विकतात पण ते काही इतर राज्यामध्ये जातात. तर त्याची CIR पोर्टल आहे राज्य शासन केंद्र शासनाचे, त्यामध्ये नवीन सिम टाकला तर त्याचं इमिडिएट इंटिमेशन पोलीसला होतं. तर त्यामध्ये आपण वार्षिक इन्स्पेक्शनच्या अनुषंगाने जो आढावा घेतला त्यामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण बऱ्याच हेडखाली कमी झालेलं आहे. ओव्हरऑल आपला जो औद्योगिक जिल्हा आहे त्याच्या अनुषंगाने काही जे आम्ही नवीन जे प्रायोरिटी एरियाज ठेवले त्याच्याबद्दल मी जास्त बोलेन. त्यामध्ये जे ट्रॅफिकच्या मध्ये जे ऍक्सिडेंटल डेथ आहेत, प्राणांतिक अपघाती मृत्यू आहेत, तर त्याचं प्रमाण 10% कमी करण्याचे आपलं टार्गेट आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये उद्योगांना एक सकारात्मक वातावरण निर्माण करणं, जे क्रिमिनल एलिमेंट्स आहेत जे उद्योगांना त्रास देत आहेत त्यांच्यावर स्ट्रॉंग कारवाई करणं, कन्व्हिक्शन रेट वाढवणं, जे आपण वेगळ्या गुन्ह्यांचा तपास करतो आणि चार्जशीट पाठवतो आणि त्यामध्ये कन्व्हिक्शन ही झालं पाहिजे जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट क्रिमिनल्सवर होईल आणि एक समाजामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण होईल. यासाठी आम्ही टार्गेट दिलेलं आहे. आणि ट्रॅफिकचा जो इश्यू आहे त्या ट्रॅफिकचा इश्यू हा निश्चित मोठा इश्यू या जिल्ह्याचा आहे. तर SP साहेब नवीन आलेले आहेत तर त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. तर त्यामुळं मॅनपॉवर वाढवून ट्रॅफिक एन्फोर्समेंट कशी करता येईल, त्यामध्ये होमगार्ड आहेत, वार्डन्स आहेत, यांचा समावेश करणं, म्हणजे इश्यूज आहेत जिथं काही इंजिनिअरिंगच्या रिलेटेड इश्यू आहेत, रस्त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते PWD बरोबर रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून सोडवणं आणि त्याचबरोबर ज्या ट्रॅफिकचे जे पार्किंग स्पॉटचा जो इश्यू आहे हायवेवरती असतील किंवा शहरामध्ये असतील, याचाही आम्ही डिटेल प्रत्येक महानगरपालिका आणि नगरपालिका वाईज एक ट्रॅफिक प्लॅन बनवायला सांगितलेला आहे, ज्यामध्ये काय आपल्याला रिसोर्सेस लागत आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला एन्फोर्स करायला एक्स्ट्रा मॅनपॉवर लागते. या दोन्ही फ्रंटवर काम करून निश्चितच जिल्ह्याचं ट्रॅफिक सुधारण्याचा आमचा मानस आहे.